मुलांनो, चला तर आज एक नवीन कविता बघूया. कवितेचं नाव आहे आकाराच्या दुनियेत. सर्वप्रथम ती पोयम आपण सुंदर गाऊया. आईने बनवले त्रिकोणी समोसे छान, आईने बनवले त्रिकोणी समोसे छान, नागपूरच्या गोल गोल संत्र्यांना खूपच मान, नागपूरच्या गोल गोल संत्र्यांना खूपच मान. बाबांनी आणले कोण आईस्क्रीम गार गार, बाबांनी आणले कोण आईस्क्रीम गार गार, चौकोनी आहे माझ्या रुमालाचा आकार, चौकोनी आहे माझ्या रुमालाचा आकार, दरवाजा म्हणतो मी आयताकार, दरवाजा म्हणतो मी आयताकार, कोंबडीचे अंडे लंब गोलाकार, कोंबडीचे अंडे लंब गोलाकार. तर ही होती कविता. आता या कवितेचा अर्थ बघूया. कवितेमध्ये वेगळ्या वेगळ्या आकाराचे वर्णन केलेले आहे आणि त्या आकारांना वेगळ्या वेगळ्या उदाहरणांनी समजावून सांगितलेले आहे. जसं म्हटलेले आहे त्रिकोणी आकार, आणि त्रिकोणी आकाराकरता त्रिकोणी आकार कसा असतो हे समोस्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. जसा समोसा त्रिकोणी असतो तसंच त्रिकोण असतो, त्रिकोणाचा आकार हा समोस्यासारखा असतो. त्यानंतर नागपूरचे संत्रे अगदी फेमस आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात नागपूरच्या संत्र्यांना संत्रे खूप जास्त आवडतात आणि म्हणून नागपूरच्या संत्र्याचं उदाहरण देऊन संत्र्याचा आकार कसा गोल असतो तर गोल आकाराचं वर्णन इथे केलेलं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे आईस्क्रीम. जसं आईस्क्रीम थंड असते, गार असते आणि आईस्क्रीमचा जो कोन असतो म्हणून कोनाचा आकार इथे सांगितलेला आहे. चौथं म्हणजे रुमाल. जसं तुमचा रुमाल असतो, तुम्ही प्रत्येक दिवशी शाळेत रुमाल नेता, त्या रुमालाचा आकार कसा चौकोनी असतो त्या रुमालावरून चौकोनी आकाराचं वर्णन केलेलं आहे. त्याच पद्धतीने दरवाजा जसा आयताकार असतो तसंच आयताकार दरवाजाचं वर्णन केलेलं आहे. दरवाजा दाखवून तुम्हाला आकार सांगितलेला आहे आयताकार. त्याचप्रमाणे कोंबडीचे अंडे जसे लंब गोलाकार असतात. आपण मगाशी नागपूरचे संत्रे गोल बघितले, आता इथे कोंबडीचे अंडे लंब गोलाकार म्हणजे ओव्हल आकाराचे आहेत हे इथे सांगितलेलं आहे. तर हे होते कवितेचे अर्थ.